पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने साजने तो विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने साधनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा वा माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा वा माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर घुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर घुमा देवी वर बापर घुमा देवी वर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बापर घुमा देवी वर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल
विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम बस बरोबर हरी हरी तुम्ही म्हणणारे सकल हरी हरी तुम्ही म्हणणारे सकल हरी हरी तुम्ही मनारे सकाळ हरी हरी तुम्ही मनारे सकाळ हरी हरी तुम्ही म्हणणारे सकल हरी हरी तुम्ही म्हणणारे सकल हरी हरी तुम्ही मनारे सकाळ हरी हरी तुम्ही मनारे सकाळ देणे माया जाळ तुटतील देणे माया जाळ तुटतील आणि कनका पडो बाळाचे भरे आणि कनका पडो बाळाचे भरे तेने माया जाळ तुटतील तेने माया जाळ तुटतील आणि नका पडू गबळाचे भारी आणि नका पडू गबळाचे भारी तेथे आहे थोरी नागवन तेथे आहे थोरी नागवन आणि कनका पडो गाबाळाचे भरे आणि कनका पडो गाबाळाचे भरे तेथे आहे थोरी नागवन तेथे आहे थोरी नागवन आणि कनका पडू गबळाचे भारी आणि कनका पडू गबळाचे भारी भावे तुळशी दळ पाणी जोडात भावे तुळशी दळ पाणी जोडात भावी तुळशी दळ पाणी जोडा हात भावी तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा म्हणावे पतित वेळोवेळा आणि कनका पडो गाबाळाचे भरे आणि कनका पडो गाबाळाचे भरे म्हणावे पतित वेळोवेळा म्हणावे पतित वेळोवेळा आणि कनका पडू गबाळाचे भारी आणि कनका पडू गबाळाचे भारी तुका म्हणे हा तव कृतीचा सागर तुका म्हणे हा तव कृपेचा सागर तुका म्हणे हा तव कृपेचा सागर तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पावविल नामासाठी पार पावविल आणि कनका पडो गबाळाचे भरे आणि कनका पडो गबाळाचे भरे नामासाठी पार पावजील नामासाठी पार पाववील आणि कनका पडू गबाळाचे भारी आणि कनका पडू गबाळाचे भारी तेथे आहे थोरी नागवन तेथे आहे थोरी नागवन आणि कनका पडो गबाळाचे भरे आणि कनका
पडो गाबाळाचे भरे तेथे आहे थोरी नागवन तेथे आहे थोरी नागवन आणि कनका पडू गबाळाचे भारी आणि कनका पडू गबाळाचे भारी जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाये जय विठोबार कुमाई विठोबार जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार विठोबार कुमार जय विठोबार हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तिने माया जाळ तुटतील आणि कनका पडो गाबाळाचे भरे तिथे आहे थोरी नागवन भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा आणि कनका पडो गाबाळाचे भरे तिथे आहे थोरी नागवन तुका म्हणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पाववील आणि कनका पडो गाबाळाचे भरे तिथे आहे थोरी नागवन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे कधेचा विस्तार कधेचा विस्तार कधेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजयोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि प्रह्लाद नारद पराशर पुण्डरीक व्यासं वरिष्ठ शुकशौनक भीष्मदास्यं रुक्माङ्गदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन् पुण्यानिमां परम भागवतान् स्मरामि जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संताची माथा चरणावरी श्री संतांचे माथा चरणावरी संताची माथा चरणावरी श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानिल संतांचे रंजवू चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही काळा वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती माझी रंगाची
विनंती वचन ऐका कमळापती माझे रंगाची विनंती माझे रंगाची विनंती माझे रंगाची विनंती करा जोडितो कथे काळी करा जोडितो कथे काळी कथे काळी करा जोडितो कथे काळी जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी करा जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी जवळी हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तिणी माया जाळ तुटतील अनेक नका पडो गाबाळाचे भरी तिथे आहे तोरी नागवन प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा उपदेश प्रकरणातील चिंतनीय अभंग सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. 4 चरणाचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या कलियुगामध्ये जन्माला आलेल्या मानवाला उपदेश करतात आणि या कलियुगाला अनुसरून असणारं आत्मकल्याणाचं साधन अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. उपदेश तेच करू शकतात ज्यांच्या पाठीमागं उपासनेचं बल असतं, ज्यांच्या जीवनामध्ये उपासना असते, परमार्थ ज्यांच्या जीवनामध्ये असतो. उपदेश करण्याचा अधिकार सर्वांना नाही, सेवा करण्याचा अधिकार सर्वांना आहे, परंतु उपासनेचं बल जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परमार्थ जगद्गुरु तुकाराम महाराज याच असणाऱ्या कलियुगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाची भक्ती केली, परमार्थ केला आणि परमार्थ केला आणि त्या परमार्थाचं फळ त्यांना मिळालं. फळ म्हणजे शेवटचा प्रसंग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनातला. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. हे कलियुग चालू आहे आणि एक आश्चर्य झालं. रामेश्वर भट्टासारख्या महान विद्वानानं किंवा निळोबारायासारख्या महान असणाऱ्या महापुरुषांना जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वर्णन करावं. निळोबाराय म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परमार्थ या कलियुगामध्ये भगवंताची भक्ती आणि त्या भक्तीची शक्ती म्हणजे प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. हे मनुष्य शरीर घेऊन भगवंतानं पाठवलेल्या विमानामध्ये बसून जगद्गुरु तुकाराम महाराज जातात, भगवंताच्या धामाला जातात. कशामुळं, काय साधन केलं या ठिकाणी, या कलियुगामध्ये काय साधन केलं? या कलियुगाला अनुसरून असणारं सोपं साधन, ते सोपं साधन म्हणजेच नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीची जन्मोजन्मीची पाप जे साधन केलं असता भस्मीभूत होतात, ते साधन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वतः जीवनामध्ये केलं, त्याचा अनुभव आला आणि तेच साधन या समाजाच्या हिताकरता कल्याणाकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये आपल्या समोर ठेवलं. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या नामाचा महिमा या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून गातात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आज पुरुष मंडळी आज ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण उपस्थित आहोत, आपण त्यांना आज एक वर्ष पूर्ण झालं. असणारा पंडित परिवार कैलासवासी श्री दादाभाऊ सोन्याकाकू पंडित यांच्या प्रथम स्मरणाच्या निमित्तानं, त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं पंडित परिवारामध्ये त्यांच्या पश्चात गंगा भागीरथी आमच्या श्री निर्मलाबाई दादाभाऊ पंडित, त्याचप्रमाणे मुलं आहे श्री आमचे भाऊसाहेब दादाभाऊ पंडित, त्याचप्रमाणे महिंद्रा दादाभाऊ पंडित,
त्याचप्रमाणे मुलगी आहे सौभाग्यवती मनीषा दीपक भोसले. त्याचप्रमाणे नातू आहे श्री धीरंजू कृष्णा भाऊसाहेब पंडित. नात आहे भाऊसाहेब पंडित. त्याचप्रमाणे भाऊ आहे श्री श्री भाजीनाथ सोन्याबाबू पंडित. जयवंता श्रीराम पंडित. बहीण आहे रामलाल निकम. त्याचप्रमाणे ज्योती रामनाबाई उपस्थित आहोत. कैलासवासी श्री दादाभाऊ सोन्याबाबू पंडित यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं 2-5 मिनिटं ही भगवंताची कीर्तन रूपे सेवा. विठाला कैलासवासी श्री दादाभाऊ सोन्याबाबू पंडित यांना आपले आज चालता येतं, सरळ बसता येतं, सरळ होणं फार अवघड. सरळ होणं एवढं सोपं नाही. रामायणामध्ये एका भक्तानं प्रभू रामचंद्राला असं विचारलं की या असणाऱ्या ब्रह्मांडामध्ये या लोकामध्ये तुम्हाला कोण आवडतं असं देवाला विचारलं होतं प्रभू रामचंद्राला. तर त्यावेळेला देवानं उत्तर दिलं होतं की निर्मल जन मनसो मोही पावा मोही कपट छल छिद्र न भावा. या लोकांमध्ये मला कोण आवडतो? जो निर्मळ मनाचा आहे, जो भोळा आहे आणि जो सरळ आहे. सरळ भोळा वेगळा आणि बावळट वेगळा. जो भोळा आहे, जो सरळ आहे आणि जो निर्मळ मनाचा आहे. जो निर्मळ मनाचा आहे तो मला आवडतो, जो भोळा आहे तो मला आवडतो. ज्याचं वागणं सरळ आहे. निर्मल जन मन सो मोही पावा मोही कपट छल चित्र न भावा. जो कपटी आहे तो मला नाही आवडत, पण निर्मळ मनाचा मला आवडतो, या जगामध्ये मला आवडतो. असं देवानं भक्ताला सांगितलं. ज्यांचा स्वभाव निर्मळ स्वभाव होता, सरळ स्वभाव, भोळा स्वभाव. आणि वया ही जवळजवळ मला असं वाटतं 70-80च्या आसपास असेल, 60-65. आणि वयही होतं आणि बऱ्याच दिवसापासून आजारीही होते. आज ज्यांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण झालं, ज्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित पाहुणे मंडळी, अप्रेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी, महाराज मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज कैलासवासी आमचे श्री दादाभाऊ सोन्याबापू पंडित यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं 2-5 मिनिटं ही भगवंताची करूया. 2 मिनिटं भगवंताची सेवा. विठ्ठला विठ्ठला वर्ष श्राद्ध म्हणजे काय? वर्ष श्राद्ध म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं, 12 महिने झाले म्हणून त्याला म्हणतात वर्ष. आणि श्राद्ध म्हणजे आपल्या कुटुंबातून, आपल्या परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ शास्त्रानं आपल्याला जो विधी, जे कर्मकांड श्रद्धायुक्त अंतःकरणानं करायला म्हणून सांगितलं त्याला म्हणतात वर्ष श्राद्ध. वर्ष म्हणजे 12 महिने झाले. आणि श्राद्ध म्हणजे श्रद्धायुक्त, श्रद्धया क्रियते कर्मयुती श्राद्ध. श्रद्धायुक्त अंतःकरणानं आपल्या कुटुंबातून गेलेल्या व्यक्तीला आजच्या तिथीला नैवेद्य दाखवा. आपल्या कुटुंबातून ज्या व्यक्तीला जाऊन 1 वर्ष झालं त्या व्यक्तीला आजच्या तिथीला नैवेद्य दाखवतात. आणि हा नैवेद्य श्रद्धायुक्त अंतःकरणानं दाखवावा. जसं वेदामध्ये 2 प्रकारचे कर्म आहे. वेद बोधित 2 प्रकारचे कर्म. हे कर्मकांड आहे आपल्या वाट्याला आलेलं आणि केलं पाहिजे. याला गीतेचा पुरावा आहे, याला भागवताचा पुरावा आहे वर्ष श्राद्धाला. कारण भारतीय वैदिक सनातन संस्कृतीमध्ये एकूण 16 प्रकारचे जे संस्कार आहे, गर्भाधान संस्कार, नामकरण संस्कार, विवाह संस्कार, आणि शेवटचा एक संस्कार आहे ज्याचं नाव आहे अंत्येष्टी संस्कार. अंत्येष्टी संस्कार म्हणजे शेवटचा संस्कार. आणि जो संस्कार घरात नाही, घराच्या अंगणात नाही करत, तो संस्कार करण्याकरता एक स्थान आहे. त्या स्थानामध्ये असणारा तो शेवटचा संस्कार केला जातो.
जगामध्ये असे बरेच काही स्थान आहेत ते कधीच भरत नाही. स्मशानभूमी कधीच भरत नाही. स्मशानभूमी तिथे वेटिंग नाही. स्मशानभूमी जशी कधीच भरत नाही. कोरोनाच्या कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं स्मशानभूमी हे स्थान कधीच भरत नाही. जसं कितीही पाऊस झाला तरी समुद्र जसा कधीच भरत नाही तसं स्मशानभूमी कधीच भरत नाही. अंत्येष्टी संस्कार म्हणजे शेवटचा संस्कार. मनुष्याचं आयुष्य संपलं, त्या व्यक्तीला ताटीवर बांधतात, स्मशानभूमीमध्ये घेऊन जातात आणि त्या ठिकाणी जो संस्कार केला जातो त्याला अंत्येष्टी संस्कार असं म्हणतात, शेवटचा संस्कार. त्या ठिकाणी शरीर नेलं, चितेवर असणारा देह ठेवला, आपण अग्नी दिला की शरीर जाऊन भस्म होतं. झालेलं भस्म सुद्धा आपण आपल्या घरामध्ये नाही ठेवत, एखाद्या गोणीमध्ये पोत्यामध्ये भरवतो आणि गंगेसारख्या तीर्थामध्ये नेऊन ते विसर्जित करतो. वाहत्या पाण्यामध्ये ते भस्म वाहून जातं, समुद्राला वाहून जातं. मग वर्ष श्राद्ध कशा करता करायचं? ही जीवनाची खरोखरची महत्वाची आपल्या अनुभवाची प्रोसेस आहे की शरीराचं झालेलं भस्म तर आम्ही एखाद्या गंगेसारख्या पवित्र तीर्थामध्ये नेऊन टाकलं आणि वाहत्या पाण्यामध्ये ते भस्म तर वाहून गेलं. मग आता वर्ष श्राद्ध कशा करता? मग आता शरीरच नाही, मग नैवेद्य कुणाला दाखवायचा? इतर लोक करतात म्हणून आपण करतो असं म्हणावं तर याला पुरावा आहे, याला स्टँड आहे काहीतरी, याला प्रमाण आहे. 2 धर्मग्रंथ आहे, गीता आणि भागवत. गीता भागवत करीते श्रवण. गीतेमध्ये वर्ष श्राद्धाचा पुरावा आहे, भागवतामध्ये सुद्धा वर्ष श्राद्धाचा पुरावा आहे. मी सांगत होतो की आपल्या भारतीय वैदिक सनातन संस्कृतीमध्ये 2 प्रकारचे जे कर्म आहे, कर्मकांड त्याला म्हणतात. वेद बोधित 2 प्रकारचे कर्म, एक विहित कर्म आणि एक निषिद्ध कर्म. हे 2 प्रकारचे कर्म आहे. विहित कर्म म्हणजे काय? विहित कर्म म्हणजे शुभ कर्म, चांगलं कर्म, जे करायला आपल्याला सांगितलं शास्त्रांना, म्हणून त्याला म्हणतात विहित कर्म. आता विहित हा शब्द तुमच्या डोक्यातला नाही, ग्रंथातला शब्द आहे. म्हणून विहित या शब्दाचा अर्थ होतो विहित कर्म म्हणजे योग्य कर्म, विहित कर्म म्हणजे शुभ कर्म, विहित कर्म म्हणजे जे शास्त्रानं आपल्याला करायला म्हणून सांगितलं त्याला म्हणतात विहित कर्म. आणि एक कर्म आहे दुसरं निषिद्ध कर्म. निषिद्ध म्हणजे काय? निषिद्ध म्हणजे जे करू नये, जे अशुभ आहे, जे करू नये, जे अयोग्य आहे त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. मग विहित कर्म आणि निषिद्ध कर्म, एक कर्म करू नये आणि एक कर्म केलं पाहिजे. मग निषिद्ध कर्म म्हणजे काय? निषिद्ध कर्म म्हणजे पाप कर्म, निषिद्ध कर्म म्हणजे अशुभ कर्म, जे शास्त्रानं ज्याला नकार दिलेला आहे, जे कर्म करू नये आणि जे कर्म केला असता मनुष्य नरकालाही जाऊ शकतो. कर्म आहे निषिद्ध कर्म. नरकाला जाण्याकरता शास्त्रामध्ये 7 प्रकारची व्यसनं सांगितली. नरकाला जाण्याकरता, नरकाला जायचंय का आपल्याला? परंतु सावधानतेचा इशारा. जसं रस्त्यानं आपण चाललो तर मग लागलेला सावधान, यमदंड. जसं इशारा दिला, जसं खंबा आहे त्या खंब्यावर 5-6 फुटाची तार ठिकाणी एक पाटी लावली, तिथं त्या ठिकाणी तिथं असतं ते, आणि मग त्याच्यावर लिहिलेलं असतं खतरा, धोका. इथून जर तुम्ही वर गेले तर सरळ वर जावं लागेल. म्हणून इथून पुढे वर जाण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून या ठिकाणी जसं निषिद्ध कर्म करू नये आणि निषिद्ध कर्म जर केलं तर हे अवघड यमदंड. पुढं मारीती, तोडीती, झोडीती, निष्ठुर यमाचे किंकर. यमाचे किंकर निषिद्ध कर्म जर या असणाऱ्या मनुष्य शरीरामध्ये घडलं, कारण पाप पुण्य
हे स्वर्गातील इंद्रादी देवतांना नाही. बघा, पाप पुण्य हे स्वर्गातील इंद्रादी देवतांना पाप पुण्य नाही. पशु पक्ष्यांना सुद्धा पाप पुण्य नाही. पशु पक्ष्यांनाही पाप पुण्य नाही. साधू संतांनाही पाप पुण्य. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागोने रे पाप लागोने रे पाप. हे तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागोने रे पाप पुण्य लागोने रे पाप पुण्य. प्रमाणावरून हे सिद्ध झालं की साधू संतांनाही पाप पुण्य. का बरं? तर अग्निरूप झालं याचा अर्थ परमार्थ केला. आणि खरं काय आणि खोटं काय या गोष्टीचं ज्ञान झालं. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेती पाप पुण्य. साधू संतांना पाप पुण्य नाही. स्वर्गातील इंद्रादिक देवतांनाही पाप पुण्य नाही. या सृष्टीमध्ये जेवढे जीव आहे त्या पशु पक्ष्यांनाही पाप पुण्य. काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग भोग. पशु पक्ष्यांनाही पाप पुण्य नाही. साधू संतांनाही पाप पुण्य नाही. स्वर्गातील इंद्रादिक देवतांनाही पाप पुण्य नाही. देवालाही पाप पुण्य नाही. पाप पुण्य आहे माणसाला, कारण ही कर्मभूमी आहे. तिथं केले कर्म झाले त्याची भोग आहे. कर्मभूमी आहे ती. आणि या कर्मभूमीमध्ये जसं कर्म केलं त्या कर्माचं फळ पत्र तरुवर खैराचे इंगळ मेघतील ज्वाळ तैल पाणी तप्त भूमीवरी चालविती पायी संभवाई कवटाळ मृत्यूच्या नंतर वाईट कर्मामध्ये घडलं तर त्याचं फळ दिलं जातं. 7 प्रकारची नाही आपल्याला. निषिद्ध कर्म म्हणून जे आहे वेदामध्ये एक निषिद्ध कर्म आहे. जे कर्म मनुष्य नरकाला जातो. वनवास 1 वर्षाचा याचा म्हणजे द्यूत कर्म. आणि द्यूत कर्म खेळलं आणि त्या द्यूताचा परिणाम म्हणजे जीवनामध्ये दुःख आलं. द्यूतमच पानम मदिरा. दारू पिऊ नये, मदिरा पान करू नये. जीवनामध्ये केलं तर त्याचे पडसाद जीवनामध्ये उमटतात. दुःख जीवनामध्ये येतं. द्यूतमच पानम मदिराचे वेश्या मृगयार्थ चौर्य. मृगया म्हणजे काय? शिकार. तो शिकार करण्याकरताच गेला. देवाचा बाप, देवाचा प्रभू रामचंद्राचे वडील आहे ना. प्रभू रामचंद्राचे वडील दिवसा शिकार मिळाली नाही तर रात्रीच्या वेळेला बसले त्या झुडपावर. आणि रात्रीच्या वेळेला श्रावण आला तिथे. श्रावण पाणी नेण्याकरता आला आई वडिलांना. आणि हातामध्ये ती झारी घेऊन ती झारी पाण्यामध्ये बुडवली. बुडबुड बुडबुड आवाज झाला. आणि त्याच दिशेनं बाण सोडला ना. बाण सोडला आणि तो बाण श्रावणाला लागला. आई ग म्हणून हाक मारली. पाहिलं दशरथानं कोणीतरी प्राणी नाहीये, कोणीतरी असणारा मनुष्य आहे. खाली उतरून पाहिलं तर असणारा श्रावण होता. आणि त्याच्या छातीमध्ये तो बाण आरपार गेला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला श्रावण. सांगितलं कोण आहे? म्हटलं मी श्रावण आहे. आई वडिलांना पाणी नेण्याकरता इथं आलो, परंतु शर आला तो धावून आला. काळ तुमचा बाण आला आणि माझ्या हृदयामध्ये तो रुतून बसला. आता बोलण्यामध्ये वेळ घालू नका. माझे आई वडीलही बसलेले आहेत तरुच्या झाडाखाली. जा त्यांना पाणी पाजा. आणि जोपर्यंत ते पाणी नाही पिणार तोपर्यंत तुमचं नाव नका सांगू त्यांना.
असं म्हणून श्रावणाचा मृत्यू झाला. श्रावणाचा मृत्यू झाल्यानंतर झारी हातामध्ये घेतली राजा दशरथानं आणि गेला. तरूच्या झाडाखाली वाट पाहत बसले. चाहूल लागली येण्याची. बाळ श्रावणा आलास का? परंतु एक नाही दोन नाही, कारण बोलायचं सांगितलं नव्हतं. बळजबरीनं पाणी पाजू लागला. आणि अशा वेळेला श्रावणाच्या आई वडिलांनी सांगितलं, अरे बाळ का बोलत नाही तू? काय झालं? काही त्रास झाला का तुला? का बोलत नाही तू? पण हा बळजबरीनं पाणी पाजू लागला. आणि शेवटी आई वडील आहे श्रावणाचे, सांगितलं तू जर बोलत नसेल तर तुझ्या हातचं पाणी कशा करत? तुझ्या हातचं पाणी नाही प्यायचं आम्हाला, तू जर बोलत नसेल तर. बोलावं लागलं राजा दशरथाला. सांगितलं की मी तुमचा बाळ नाही, मी श्रावण नाही, मी अयोध्येचा राजा आहे दशरथ. आणि माझ्या हातून तुमच्या मुलाचा काय झाला? घात झाला. माझा बाण लागला आणि मृत्यू झाला. आता आई वडिलांनी शब्द ऐकले. आई वडिलांची सुद्धा तळपायाच्या मस्तकाला गेली आणि आई वडिलांनी शाप दिला राजा दशरथाला. सांगितलं, राजा आमच्या म्हातारपण अगोदर नव्हते. आणि सांगितलं 4 मुलं तुला होतील, परंतु तुझ्या जीवनामध्ये ज्या वेळेला मृत्यूचा प्रसंग येईल ना, तुझ्या जीवनामध्ये मृत्यूचा प्रसंग ज्या वेळेला येईल ना, तर एकही मुलगा तुझ्या जवळ राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हे न कळत हातून घडलेलं कर्म राजा दशरथाकडून. भविष्यामध्ये राजा दशरथाला 4 मुलं झाली. शाप होता. 4 मुलं राजा चौघे पुत्र राया दशरथा. 4 मुलं राजा दशरथाला आहे. प्रभू रामचंद्र आहे, भरत आहे, लक्ष्मण आहे, शत्रुघ्न आहे. आणि ज्या वेळेला अयोध्येमध्ये जो प्रसंग, भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला निघून गेले आणि अयोध्येमध्ये असणारे प्रभू रामचंद्र लक्ष्मण आहे. आणि मंत्रेच्या माध्यमातून ज्या वेळेला कैकेयीला सांगितलं की या असणाऱ्या तुझ्या 2 पुत्रांच्या अर्थात भरताच्या गैरहजेरीमध्ये राजा दशरथानं नियोजन केलेलं आहे. कशाचं? राज्याभिषेकाचं. कुणाचा राज्याभिषेक? रामाचा राज्याभिषेक. रामाचा राज्याभिषेक झाला तर तुला दासी व्हावं लागेल, त्या कौशल्याची दासी व्हावं लागेल तुला. आणि अशा वेळेला कैकेयी आहे, कैकेयीने सांगितलं नाही, तसं नाही घडणार. मी सुद्धा राजा दशरथाकडे 2 वर मागितलेले आहे आणि ते 2 वर मिळावे याकरता कोपभुवनामध्ये असणारी कैकेयी काळी वस्त्र परिधान करून गेली, आभूषण उतरवून ठेवली. आणि तिला समजावण्याकरता राजा दशरथ तिथं गेला. सांगितलं काय झालं? नाराज होण्याचं कारण काय? आभूषण अंगावरून उतरण्याचं कारण काय? या कोपभुवनामध्ये अशा पद्धतीनं तू येऊन बसली, झालं तरी काय? नेमकं त्यावेळेला कैकेयीने सांगितलं, मला अगोदर वचन द्या, मी तुमच्या जवळ 2 वर ठेवलेले आहे आणि आज मला ते 2 वर पाहिजे. 2 वर? कशाचे 2 वर? सांगितला घडलेला प्रसंग. आणि ते 2 वर त्यापैकी मला 2ही वर आज पाहिजे. माग म्हणाले, कारण रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय परी वचन न जाय वन जाय. वचन दिलं, सांगितलं प्राण गेला तर हरकत नाही. आणि त्यावेळेला कैकेयीनं मागितलं, ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा. पहिला वर आहे म्हटले. पहिला वर म्हणजे भरताला या अयोध्येचं राज्य मिळावं, हा पहिला वर. आणि दुसरा वर प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास. 14 वर्षाच्या वनवासाला ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा, नाही समाचार त्याचा आम्हा. हे 2 वर ज्या वेळेला मागितले, राजा दशरथ धाय मोकलून रडायला लागला. धाय मोकलून रडतोय राजा दशरथ, परंतु तो प्रसंग तर घडून आला. 2 मुलं मामाच्या गावी आणि या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांना 14 वर्षाचा वनवास. आणि प्रभू रामचंद्रासोबत लक्ष्मणही निघाला हो. कारण त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. प्रभू मी तुमच्याशिवाय नाही राहू शकणार. लक्ष्मणही प्रभू रामचंद्रासोबत निघाला, सीता सुद्धा आणि प्रभू रामचंद्रासोबत निघाले. आणि बघा हा प्रसंग, या ठिकाणी 2 मुलं मामाच्या गावी आहे आणि 2 मुलं वनवासाला निघाले. श्रावणाच्या आई वडिलांनी दिलेला शाप, 4 मुलं तुला होतील, परंतु मृत्यूचा प्रसंग आल्यानंतर एकही मुलगा तुझ्या जवळ राहणार नाही. शेवटी प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला निघाले. आणि प्रभू रामचंद्राच्या विरहामध्ये राजा दशरथानं
राम 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 दशरथानं प्राण सोडला. जीवनामध्ये प्रसंग कशामुळे आला? जीवनामध्ये हातून न कळत कर्म घडलं, निषिद्ध कर्म घडलं. श्रावणाला जो बाण लागला म्हणजे या ठिकाणी मृगया करण्याकरता, म्हणजे शिकार, मृगया म्हणजे शिकार. निषिद्ध कर्म हातून घडलं, सम्राटाच्या हातून घडलं, राजाच्या हातून घडलं. राजा दशरथ म्हणजे प्रभू रामचंद्राचे वडील आहे. श्रीमद भागवतामध्ये एक राजा आहे ज्याचं नाव आहे परीक्षिती. परीक्षिती हातून असंच कर्म घडलं ना, शिकार करण्याकरता गेला आणि त्या असणाऱ्या जंगलामध्ये रस्ताच भटकला. जेवढे काही सेवक बरोबर आले होते ते सगळ्याच्या सगळं अस्ताव्यस्त झाले, कुठं गेले भगवान जाणे. आणि एकटाच पडला हा परीक्षिती. आणि आज परीक्षितीच्या डोक्यामध्ये तो जरासंधाचा मुकुट होता. आणि आज मात्र दिवसाचे 12 वाजले, पोटाचे 12 वाजले, त्याला भूक लागली. जंगलामध्ये भटकलेला राजा परीक्षिती त्यानं पाहिलं, भूक तर लागली परंतु आता अन्न कुठं भेटणार. जंगलामध्ये कुठं एखादा आश्रम असेल पाहूया. आश्रम पाहिला, एक आश्रम दिसला आणि आश्रमामध्ये एक साधू बसलेला दिसला. साधू बसलेला दिसला, या ठिकाणी निश्चित आपल्याला पोटाला 2 घास भेटतील, काहीतरी मिळेल आपल्याला खाण्याकरता. आपलं आदरातिथ्य होईल, पूजन होईल, स्वागत सत्कार होईल. परंतु गेला द्वारामध्ये तर पाहिलं तर आदरातिथ्य नाही, स्वागत नाही, सत्कार नाही, काही नाही, पूजन नाही, काहीच नाही. राजा परीक्षितीला राग आला ना. महात्मा बसलेला होता, खरा साधू ओळखता आला नाही, त्याचे दुष्परिणाम. मग खऱ्या साधूला ओळखता आलं नाही तर त्याचे दुष्परिणाम कसे होतात. म्हणून एका वेळेला देवाच्या नादी लागावं, साधूच्या नाही, अजिबात नाही. कारण त्यांच्या झोळीमध्ये काय असतं? भस्म. साधूच्या नादी लागून, साधूच्या नादी एका वेळेला देवाच्या. जसं मी सांगत असतो की जशी एखादी गाडी आहे आणि त्या गाडीची काच आहे, हातामध्ये दगड घेतला आणि ती काच फोडण्याचा तुम्ही प्रयत्न केला, करू नका. परंतु हातामध्ये दगड घेऊन तुम्ही जर ती काच फोडण्याचा प्रयत्न केला तर ती असणारी काच फुटेलही, पण ती काच फुटल्यानंतर तिचं रूपांतर धारदार असणाऱ्या शस्त्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाच्या नादी लागावं, परंतु साधूच्या नाही. आणि साधू बसलेला होता एकांतामध्ये, शमीक मुनी बसलेले होते. चिंता शून्य मदैन्य भैक्षमशनं पानं सरिद्वारिषु स्वातंत्र्येन निरंकुशा स्थितिर्भिर्निद्रा स्मशाने वने वज्रं शालन शोषणादिरहितं दिग्वासु शय्यामहि संचारो निगमांत वितिषु विदाम क्रीडा परे ब्रह्मणी. ब्रह्मस्वरूपामध्ये अर्थात भगवंताचं भजन करत बसलेला महात्मा. धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे, 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 धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे.
नाचे धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे राम कृष्ण वासुदेवा सदा स्मरे वासे राम कृष्ण वासुदेवा सदा स्मरे वासे धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे कृष्ण वासुदेव सदा स्मरे वासे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वासे धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे भाग्यवान आहे तो कोण धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे भाग्यवंत म्हणोतया भगवंताचं भजन करण्यामध्ये रंगलेला महात्मा ओळखू आला नाही आणि राजा परीक्षितकडून एक असणार या ठिकाणी असं वाईट कर्म हातून घडलं त्या असणाऱ्या आश्रमाच्या द्वारावर एक मेलेला सर्प किंवा जिवंत सर्प मारला त्यानं काय तिची बुद्धीच बिघडली जरासंधाचा मुकुट होता डोक्यावर त्यामुळं बुद्धिभ्रंश झाला आणि द्वारावर असणारा पडलेला मेलेला सर्प बाणाच्या टोकावर उचलवला तुम्ही पाहिलं का कधी साधूच्या गळ्यामध्ये फुलाचे हार घालतात हे पाहतो आपण फुलाचे हार साधूच्या गळ्यामध्ये घालतात साधूच्या गळ्यामध्ये फुलाचा हार घालण्याऐवजी राजा परीक्षितीसारख्या सम्राटानं मेलेला सर्प साधूच्या गळ्यामध्ये घातला ना हो मग आता हे कर्म न कळत का होईल पण घडलंच ना म्हणजे ज्या वेळेला त्याच्या हातून साधूच्या गळ्यामध्ये सर्प पडला निघून गेला परंतु त्या शमीक मुनीचा मुलगा होता शृंगी जो कौशिकी नदीमध्ये खेळत होता आणि इतर ऋषिकुमारांनी त्याला सांगितलं अरे तू इथं जलक्रीडा करतो इथं तू खेळतो परंतु तुझे वडील भगवंताचं भजन करत असताना तुझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये एका सम्राटाने येऊन मेलेला सर्प अडकवलं आता तो मुलगा होता साधूचा तो प्रभावी होता तेजस्वी होता तपस्वी होता त्याने सांगितलं माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये एका सम्राटाने येऊन मेलेला सर्प अडकावं म्हणजे याचा अर्थ काय उठून सुटून कुणाच्याही मनामध्ये काय येतं त्या मुलाला राग आला साधूच्या त्यानं काय केलं त्या कौशिकी नदीचं हातामध्ये पाणी घेतलं आणि अभिमंत्रित केलं आणि राजा परीक्षितीला शाप दिला आजपासून ज्या सम्राटानं ज्या राजानं माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये आणि मेलेला सर्प अडकवलेला आहे आजपासून त्या राजा परीक्षितीचा सुद्धा शरीराला तक्षक नावाचा दंश होईल सर्पदंश होईल तक्षक नावाचा सर्पदंश त्याच्या शरीराला करेल आणि त्याचं सुद्धा शरीर जळून भस्म होईल शापच दिला त्या असणाऱ्या मुलानं आणि शाप दिला म्हणजे तो साधूचा मुलगा आहे शाप दिला राजा परीक्षितीला कळालं विठ्ठल 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 सांगायचं तात्पर्य की हातून न कळत घडलेलं राजा परीक्षितीकडून हे जे पाप कर्म घडलं आणि त्याचा परिणाम म्हणजे 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सर्पानं दंश केला त्या अगोदर मुक्त होण्याकरता त्यानं भगवंताची कथा साधूच्या मुखातून श्रवण केली परंतु शरीर मात्र 7व्या दिवशी त्या शरीराला मात्र तक्षक नावाच्या सर्पानं दंश केला आणि त्या परीक्षितीचं शरीर मात्र जळून भस्म झालं एक विशाल गंगेची लाट आली त्या गंगेच्या लाटेमध्ये राजा परीक्षितीच्या शरीराचं झालेलं भस्म समुद्राला वाहून गेलं विठ्ठल 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 तर जीवन जगत असताना जीवनाचा हा प्रवास करत असताना आपल्याकडून जे काही कर्म घडतं मग ते पाप कर्म जर घडलं तर त्याचे परिणाम मनुष्याला भोगावे लागतात म्हणून निषिद्ध कर्म करू नये वाईट कर्म करू नये पाप कर्म करू नये अशुभ कर्म करू नये म्हणून वेदामध्ये हे प्रकारचे हे जे निषिद्ध कर्म आहे निषिद्ध कर्म म्हणजे पाप कर्म करू नये मग कोणतं कर्म करावं तर त्या ठिकाणी वेदामध्ये जे विहित कर्म सांगितलं विहित कर्म म्हणजे काय विहित कर्म म्हणजे शुभ कर्म पुण्य कर्म चांगलं कर्म सकाम कर्म म्हणजे या ठिकाणी विहित कर्माच्या अंतर्गत 4 प्रकारचे कर्म येतात विहित कर्म डोक्यावर जात असेल तुमच्या काही जाऊ द्या तर विहित कर्माचे 4 प्रकार आहे नित्य कर्म नैमित्तिक कर्म काम्य कर्म आणि प्रायश्चित्य कर्म नित्य कर्म म्हणजे काय सकाळी आपण स्नान करतो सकाळ संध्याकाळ स्नान संध्या वंदनादी या ज्या गोष्टी आपण जे काही करतो दैनंदिन दिनचर्येमध्ये त्याला म्हणतात नित्य कर्म सकाळी उठल्यानंतर स्नान केलं पाहिजे देवाची पूजा केली पाहिजे हे जे काही आपण रोज आपल्या रुटीन मध्ये जे काही करतो त्याला म्हणतात नित्य कर्म करतो आपण ते नित्य कर्म नैमित्तिक कर्म म्हणजे जसं चंद्रग्रहण असेल सूर्यग्रहण असेल चंद्रग्रहण रोज असतं का सूर्यग्रहण रोज असतं का चंद्रग्रहण रोज नाही
सूर्यग्रहण रोज नाही आणि वर्ष श्राद्ध सुद्धा रोज नाही. विठ्ठल विठ्ठल या असणाऱ्या कर्मकांडाला, या वर्ष श्राद्धाला अर्थात या पुण्यस्मरणाला शास्त्रामध्ये एक नाव आहे, त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म काय निमित्तानं येणारं कर्म. म्हणजे मी याकरता बोलून गेलो की जसं सूर्यग्रहण चंद्रग्रहण हे रोज राहत नाही, तसं वर्ष श्राद्ध सुद्धा रोज नाही. मग आपल्या कुटुंबातून आपल्या परिवारातून ज्या व्यक्तीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं, म्हणून त्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ जो विधी शास्त्रानं आपल्याला श्रद्धायुक्त अंतकरणानं करायला म्हणून सांगितला. म्हणजे ज्याचा अर्थ श्रद्धया क्रियते कर्म इति श्राद्ध. श्रद्धायुक्त अंतकरणानं केलेला विधी, दाखवलेला नैवेद्य, याला म्हणतात वर्ष श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल पण या ठिकाणी प्रत्येकाचं होतं. मी बऱ्याच वेळेला सांगतो की जसं या असणाऱ्या लोकांमध्ये देव येतो, या असणाऱ्या लोकांमध्ये संत येतात, आणि या असणाऱ्या लोकांमध्ये तुम्ही आम्ही येतो. 3 जण येतात, पण 2 जण स्वतःच्या मर्जीने येतात आणि एका जणाला इथं यावंच लागतं. आगा कर्मे जै उरावे तये तेही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. तुम्हाला मला इथं यावं लागलं. साधू संत येतात येथे उपकारासाठी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. कृष्णाविती परोपकारे, देह कष्टविती परोपकार, देह कष्टविती परोपकार. संत येतात ना, संत येतात. कशा करता येतात त्याचं कारण सांगितलं. सुखी जेणे व्हावे जग निवावे आणि अज्ञानी लावावे सन्मार्ग. हा, अज्ञानाला म्हणजे तुम्हाला आम्हाला सन्मार्गाला लावण्याकरता, सन्मार्ग दाखवण्याकरता संत महात्मे या ठिकाणी येतात. संत महात्मे येतात म्हणजे त्यांचा सुद्धा देहच आहे, त्यांनाही शरीरच आहे. मग त्यांच्याही शरीराला आयुष्य आहेच ना. मग साधूच्या शरीराचं आयुष्य संपलं. साधूच्या शरीराचं आयुष्य संपल्यानंतर ज्या असणाऱ्या तिथीला साधून देह ठेवला, साधूचं शरीर आहे आणि त्याचं आयुष्य आहे, आणि त्या असणाऱ्या शरीराचं आयुष्य संपल्यानंतर जीवनामध्ये पुण्यकर्म केलं, चांगलं कर्म केलं, परंतु ज्या तिथीला साधून देह ठेवला, म्हणून साधू गेल्यानंतर 1 वर्षानंतर साधूच्या त्या गेलेल्या तिथीच्या निमित्तानं साधूचा पुण्यतिथी सोहळा, साधूची होते पुण्यतिथी, साधूची पुण्यतिथी होते. साधूचा पुण्यतिथी सोहळा करतो ना आपण. मग साधूची पुण्यतिथी म्हणजे 1 वर्गाचा पुण्यतिथी सोहळा होतो. या वासणाऱ्या लोकांमध्ये भगवंताचे जे अवतार, मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्णादी, हे भगवंताचे अवतार म्हणजे भगवान या असणाऱ्या स्थानावर, या मृत्यू लोकांमध्ये ज्या तिथीला येतो, इथं आल्यानंतर 1 वर्गाची जयंती होते, म्हणजे देवाची जयंती होते. परंतु या लोकांमध्ये आल्यानंतर जसं साधूचा देह असो, जसं गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या त्या कीर्ती जगामाचे राहिल्या त्या कीर्ती, जगामाची राहिल्या त्या कीर्ती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते. राहिल्या त्या कीर्ती जगामाझे, राहिल्या त्या कीर्ती जगामाझे, राहिल्या त्या कीर्ती जगामाझे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाझे, राहिल्या त्या कीर्ती जगामाझे, राहिल्या त्या कीर्ती जगामाझे. बरा ईश्वर विभूते, दिगंबर ईश्वर विभूते, ईश्वर विभूते, ईश्वर विभूते. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. साधू संतांना आपला देह ठेवावा लागला.
साधूचा पुण्यतिथी सोहळा होतो. या मृत्यूलोकामध्ये भगवंताचे अवतार. पण महाराज म्हणतात त्या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर या मृत्यूलोकातला एक कायदा आहे, इथं नियम आहे. काय नियम आहे? जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि. हेत नाही मोर आले अवतार, हेत नाही मोर आले अवतार, पामर जीव केते हेरते पामर जीव केते. येथे नाही उराले अवतार, येथे नाही आले अवतार, अवतार हेरते पामर जीव केते. हो हेरते पामर जीव केते. इथं हा शब्द प्रयोग केला की येथे. येथे म्हणजे मृत्यू लोकामध्ये. येथे नाही उरू आले अवतार एरते पामर जीव किती. या लोकामध्ये साधू संत आले, त्यांना देह ठेवावा लागला म्हणून साधूची पुण्यतिथी. या लोकामध्ये भगवंताचा अवतार. पण संत महात्मे बोलून गेले येथे नाही उरू आले अवतार एरते पामर जीव किती. म्हणून एका वर्गाची जयंती, एका वर्गाची पुण्यतिथी, एका वर्गाचं वर्ष श्राद्ध होतं. इथं नियम आहे. जातस्य हि, मी सांगून गेलो की जसं उपजेते नाशे नाशले ते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जायचे परिभ्रमेगा. या लोकामध्ये तुमच्या आमच्या कुटुंबाचा, परिवाराचा विचार करा. असं एकही घर आपल्याला बघायला मिळणार नाही. कारण या असणाऱ्या लोकातून बहुत जन गेले, नाही आले मागुती न देखो. आता ते गेले आपल्यातून, त्यांच्या निमित्तानं ते गेल्यानंतर कर्तव्य म्हणून आपण हा विधी करतो. करणं हा भाग वेगळा, पण गेले कुठं? बहुत जन गेले. आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला. 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 देखत देखत ना तो बनतो तो हितैसा झाला. देखत देखत ना तू पंतो तो हितैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. गेले ना आपल्यातून गेले, आपल्या देखत गेले, आपण वाटी लावलं जाऊन. उदंडची झाले जन्मोनिया मेले हुवोनिया गेले रावरंग. एक बाई, ती 40 वर्षाचं वय झालं, लग्न कार्य होऊन, परंतु मूलबाळ झालं नाही. आणि खंत होती मूलबाळ व्हावं. मूलबाळ झालं नाही. एका साधूच्या आश्रमामध्ये गेली, आपली व्यथा, आपली कथा, आपली समस्या साधू समोर ठेवली. सांगितलं, महाराज ती 40 वर्षाचा कालावधी लुटून गेला, मूलबाळ व्हावं इच्छा होती. साधू आहे, साधूच्या मुखातून काय तो शब्द जावा आणि काहीतरी औषध साधून दिलं. हे औषध घ्या म्हणे, येईल म्हणले गुण. साधू आहे आणि साधूनं काही औषध दिलं आणि साधूच्या मुखातून जे शब्द काही सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलले, गुण येईल म्हटल्यानंतर ते काही औषध दिलं आणि गुणही आला. आणि 40 वर्षाच्या वयामध्ये ती बाई गर्भवती राहिली. बघा, 40 वर्षानंतर गर्भवती राहिली आणि त्या असणाऱ्या बाईला मुलगा झाला. आता किती आनंद झाला असेल. 40 वर्षानंतर मूल झालं. घरामध्ये मूल बागडायला लागलं, खेळायला लागलं, रांगायला लागलं. आनंद झाला घरामध्ये, बाईला आनंद झाला. परंतु आता ते मूल आहे, आता शरीर आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे तार. लहानचं मूल मोठं झालं म्हणजे जवळजवळ 5 वर्षाचं झालं. 5 वर्षाचं झालेलं मूल आजारी पडलं. दवाखान्यामध्ये नेऊन त्याला डॉक्टरकडे दाखवलं आणि डॉक्टरनं सांगितलं की याला फार भयंकर आजार झालेला आहे, यातून बाहेर येणं अशक्य वाटतं. परंतु प्रयत्न तिचं करणं, तिनं प्रयत्न केले, मोठमोठ्याला डॉक्टरांना दाखवलं. परंतु त्याच्या प्रकृतीमध्ये, शरीर प्रकृतीमध्ये काही आणि बदल झाला नाही. तो रोग आणखीनच वाढत गेला.
आणि असा रोग वाढला की ते असणारं मूल, त्या 5 वर्षाचंच असणारं मूल त्या असणाऱ्या रोगामध्ये दगावलं, म्हणजे ते गेलं, मेलं ते. आता बघा, अगोदर 5 वर्षापूर्वी ज्या वेळेला मूल जन्म झाला मुलाचा तर आनंद झालता. आता 5 वर्षानंतर 5 वर्षाचं मूल मेलं ना हो, आता दुःख. म्हणून म्हणतात की जसं दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटी. आनंद झालता, परंतु जीवनामध्ये आता ते 5 वर्षाचं मूल मेलं म्हणून आता दुःख. आता कोणासमोरच ठेवणार ते दुःख. ज्या वेळेला तिला कळालं की मूल मेलं, गावातले लोक आले ना, आता मग शेवटचा विधी करावा लागणार ना. शेवटचा विधी करावा लागणार म्हणून गावातल्या लोकांनी समजावून सांगितलं, बाई आता याला आपल्याला जावं लागेल घेऊन तिथं, काहीतरी याचा शेवटचा संस्कार विधी करावा लागेल. आता ती वेडी झाली त्याच्याकरता. तिनं सांगितलं, नाही, कोण म्हणतं माझं मूल मेलेलं आहे? माझं मूल मेलेलं नाही, माझं मूल झोपलेलं आहे म्हणे. तिची वेडी, ती माया असते ना, आईची माया वेडी असते. तिनं सांगितलं माझं मूल मेलेलं नाहीये म्हणे, ते फक्त झोपलेलं आहे, उठवा त्याला, कोणीतरी उठवा, उठवा त्याला. वेडी झाली ती मुलाकरता. गावातल्या लोकांनी समजावून सांगितलं, परंतु बाई ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. आता काय करावं? एका असणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं, समजदार मनुष्य होता, त्यानं सांगितलं, बाई ज्या असणाऱ्या साधूनं तुला काही जे औषध दिलं होतं, साधूच्या कृपेनं तुला मूल झालं. मग आता साधूच्या मनामध्ये आलं तर मेले माणूस जित उठवील असं ऐकलेलं आहे म्हणे आम्ही, की साधू त्यांच्या मनामध्ये जर आलं. सच्चिदानंद बाबाचं घडलं ना, मेलेला मनुष्य ज्यांना जाळण्याकरता लोक निघाले तर त्यांची धर्मपत्नी आडवी आली. तिनं सांगितलं आणि दर्शन घेतलं माऊलीचं. माऊलीने सांगितलं, सौभाग्यवती. तिनं सांगितलं, महाराज पण माझं सौभाग्य निघालं ना चौघांच्या खांद्यावर, लोक त्यांना जाळण्याकरता निघाले घेऊन, आणि तुम्ही म्हणता सौभाग्यवती भव. पण माऊली आहे, साधू आहे, साधूच्या मुखातून निघालेला शब्द ताटी खाली ठेवली ना आवाज दिला, सच्चिदानंद सच्चिदानंद, आणि मेलेला माणूस जिवंत झाला. जिवंत केलं यामध्ये विशेष नाही. पैस खांबाला पाठ टेकू माऊली ज्ञानेश्वर महाराज नेवाशा स्थानावर बसले, समोर मेलेला माणूस जिवंत केला आणि त्याला बसवलं. शके 1212 ते टेका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. मेलेला माणूस जिवंत झाला. नामदेव महाराजच्या कीर्तनामध्ये सुद्धा गोरोबा काकाचं मेलेलं मूल खेळत खेळत आलं ना, जा म्हणे साधूकडे जा, ज्या आश्रमामध्ये तुला साधूनं जे काय औषध दिलं होतं, साधूच्या आश्रमामध्ये त्या मुलाला घेऊन ती बाई गेली. साधू बाहेरच बसलेली होती खुर्ची टाकून. साधूच्या चरणावर ते मूल टाकलं, सांगितलं, महाराज तुमच्या कृपेनं झालेलं हे मूल आहे, पण लोक म्हणतात की हे मूल मेलं, पण मी म्हणते महाराज की हे मूल मेलेलं नाहीये, हे फक्त झोपलेलं आहे, उठवावं त्याला. आता साधूनं पाहिलं, नाडी परीक्षा करून पाहिली आणि कळालं साधूला सुद्धा. आता साधू असतात, साधूनं पाहिलं मूल तर मेलेलं आहे, आणि लोकांनी हिला समजावून सांगितलं की मूल मेलेलं आहे, आणि आता मीही तेच वाक्य बोललो किंवा मी तेच सांगितलं की मूल मेलेलंच आहे. मग त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक आहे? मग साधू असतात, साधू काय एका गावाचं पाणी पिलेला साधू असतात. साधू जवळ सगळ्या असणाऱ्या रोगावर चालणारी जडीबुटी मिळते. साधू आहे, साधूनं सांगितलं, बाई अजिबात रडायचं नाही. कोण म्हणतं तुझं मूल मेलेलं आहे? ऐकताय ना? साधू म्हणतात, कोण म्हणतं तुझं मूल मेलेलं आहे? अगं अजिबात नाही, तुझं मूल मेलेलं नाही, झोपलेलं आहे फक्त. ओ महाराज, मी सुद्धा तेच म्हणत होते हो, मूल मेलेलं नाहीये, मूल फक्त झोपलेलं आहे. उठवावं महाराज त्याला, काहीतरी दुसरी जडीबुटी द्या, बरोबर माझ्या मुलाला उठवावं. साधूनं सांगितलं, बाई अजिबात घाबरू नको, रडू नको, मी तुझ्या मुलाला उठवतो ना. कोण म्हणतं तुझं मूल मेलेलं आहे? आता तिच्या जीवात जीव आलाच ना हो. लोक म्हणत होते मेलेलं मूल आहे, आणि आता तिला साधूही म्हणतात की मूल मेलेलं नाहीये, जिवंत आहे, आणि जिवंत करतो मी, म्हणजे या ठिकाणी उठवतो त्याला. पण बाई आपल्याला काही या ठिकाणी आपल्याला काही वस्तू पाहिजे, मुलाला उठवण्याकरता आपल्याला काही वस्तू लागतील. महाराज काय देऊ मी? माझा जीव देऊ का? मी माझा जीव देते, पण मुलाला उठवा. सांगितलं साधूनं, तुझा जीव नाही लागत, त्याच्याकरता आपल्याला काही वस्तू लागतात, त्या वस्तू जर तू दिल्या तर मी मुलाला उठवतो. काय पाहिजे? तुझ्या गावामध्ये राहते ना, गावामध्ये जायचं, फक्त एका घरामधून फक्त मुठभर मोहऱ्या घेऊन यायच्या. काय मोहऱ्या म्हणजे आपण ज्या भाजीला वापरतो त्या. फक्त एका घरामध्ये जायचं आणि त्या घरामध्ये जाऊन त्यांना विचारायचं की मला मुठभर मोहऱ्या पाहिजे. कशा करता? साधूनं सांगितलं, आणि माझं मूल ते उठवणार आहे म्हणून मुठभर मोहऱ्या पाहिजे, आणि मुठभर मोहऱ्या घेऊन तू ये, मी तुझ्या मुलाला उठवतो. निघाली ती बाई. आता तिला वाटलं मुठभर मोहऱ्या, आणि आता साधू आहे, करामत, साधूची करामत आहे, साधू आहे, साधूनं सांगितलंय. निघाली ती, आणि ज्या वेळेला ती निघाली तर त्यावेळेला साधूनं पुन्हा अडवलं. सांगितलं, बाई थांब, मुठभरच मोहऱ्या आण, पण मुठभर मोहऱ्या अशा घरामध्ये जाऊन घेऊन ये की ज्या घरामध्ये आजपर्यंत कुणीच गेलं. ऐकताय ना? पण
ज्या घरामध्ये आजपर्यंत कुणीच गेलं नाही अशा घरामधून मुठभर मोहऱ्या घेऊन ये. तिनं सांगितलं महाराज हो म्हटले अशाच घरामधून घेऊन येते ना की ज्या घरामध्ये आजपर्यंत कुणीच गेलं नाही. आता ती मनस्थिती तिची स्थिर नाही ना. तिला साधूच्या बोलण्याचा मतितार्थ रहस्य कळालं नाही. तिनं सांगितलं महाराज अशाच घरामधून घेऊन येते, आत्ता जाते ना आत्ता घेऊन येते. साधूचं बोलणं आपल्याला कळालं. ती गेली गावामध्ये गेल्यानंतर एका घरामध्ये गेली. घरामध्ये जाऊन सांगितलं तिनं की मला मुठभर मोहऱ्या पाहिजे. कशा करता? आता सगळ्या गावाला माहीत झालं होतं की हिचं मूल मेलं. ही मुठभर मोहऱ्या मागण्या करता आले. कशा करता मुठभर मोहऱ्या पाहिजे? अहो माझं मूल जे झोपलेलं नाही का, लोक म्हणतात मेलं. अहो माझं मूल मेलेलं नाही, ते झोपलेलं आहे. त्याला उठवण्याकरता साधूनं मुठभर मोहऱ्या सांगितलं. आता घरातले लोक होते त्यांनी पाहिलं मुठभर मोहऱ्या, साधू आहे काय, भगवान जाणे साधू काय करतील. मुठभर मोहऱ्या न तुझं मूल जर उठत असेल तर मुठभर मोहऱ्या कशा करता? आमच्या घरातल्या पोतभर मोहऱ्या घेऊन जा. घरातले लोक म्हणायचे मुठभर मोहऱ्या कशा करता? पोतभर मोहऱ्या घेऊन जा. तिनं सांगितलं नाही, मुठभरच मोहऱ्या सांगितलं साधून. मुठभर मोहऱ्या ज्या वेळेला हिच्या हातावर त्या घरातल्या व्यक्तीनं ठेवल्या तर त्यावेळेला शेवटचं वाक्य होतं साधूचं. तर हिनं सांगितलं मुठभर मोहऱ्या तुम्ही देतात मला मुठभरच मोहऱ्या पाहिजे. पण तुमच्या घरामध्ये साधूनं सांगितलं की अशा घरामधून मुठभर मोहऱ्या घेऊन ये की ज्या घरामध्ये आजपर्यंत कुणीच गेलं. तुमच्या घरामध्ये आजपर्यंत कुणी गेलं? घरातली व्यक्ती आश्चर्यचकित होऊन लगेच भिंतीकडं कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी असं एकही घर बाईला सापडलं नाही की ज्या घरामध्ये आजपर्यंत कुणीही गेलं. साधूच्या बोलण्याचा मतितार्थ बाईच्या लक्षात आला. साधू बोध झाला. साधूनं आपल्याला जे वाक्य शेवटचं सांगितलं आणि अशा घरामधून मोहऱ्या आणायच्या सांगितल्या, याचा अर्थ हा मृत्यूलोक आहे आणि असं एकही घर मला सापडणार नाही की ज्या घरामध्ये गेलेला मनुष्य नसेल. बाईला त्या साधूच्या बोलण्याचा मतितार्थ कळाला. बाई स्वतः त्या असणाऱ्या आश्रमामध्ये गेली आणि साधूच्या चरणावर टाकलेलं मूल उचललं, स्मशान भूमीमध्ये गेली आणि शेवटचा विधी स्वतःच्या हातानं मुलाचा पार पाडला. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगायचं तात्पर्य घ्या मृत्यूलोक आहे. म्हणून या ठिकाणी एकाची, मी याकरता बोलून गेलो की एकाची जयंती होते, एकाची पुण्यतिथी होते आणि एकाचं वर्ष श्राद्ध होतं म्हणजे होतं. आपलंही होणार. आपलं त्या वेळेला फक्त एवढंच होईल. काय बोलणारे महाराज दुसरे, आमचे टाळकरी भजनी हे सुद्धा दुसरे आणि ऐकणारे तुम्ही सुद्धा दुसरे. मात्र होणार मग होणार तर आहे, प्रत्येकाचं होणार आहे. येथे नाही बरो आले अवतार एरते पामर जीव किती. इथं कारण मृत्यूलोक म्हणजे जंक्शन स्टेशन. मृत्यूलोक म्हणजे जंक्शन स्टेशन. या असणाऱ्या मृत्यूलोकामध्ये जसा उगवलेला सूर्य मावळतो, ज्याचा उदय होतो त्याचा अस्त होतो, जो उगवत होतो मावळतो, तसं या मृत्यूलोकामध्ये ज्याचा जन्म होतो की आया है सो जाएगा राजा रंक फकीर. महाराज म्हणतात मग या मृत्यूलोकामध्ये आपण आलो, कलियुगामध्ये आलो. कलियुगामध्ये आलो म्हणजे फार महत्वाचा युग आहे. 4 युग आहे, कृत त्रेत द्वापार आणि कली. 4 युग आहे. कृतेय ध्यायतो विष्णू. भगवंताच्या प्राप्तीची साधनं वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळी. कृतयुग म्हणजे सत्ययुग. कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीची साधन म्हणजे कृतेय ध्यायतो विष्णू. भगवंताच्या ध्यानानं सत्ययुगामध्ये कृतयुगामध्ये भगवंताची प्राप्ती होत होती म्हणजे कृतेय ध्यायतो विष्णू. आणि त्रेतायाम यजतो मखैः. त्रेतायुगाला आरंभ झाला तर त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी कर्मकांडाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती जीवाला होत होती. त्यानंतर युग बदललं, साधन बदललं, व्यापार युग. व्यापारी परिचर्यायाम. व्यापार युगामध्ये भगवंताच्या यथार्थ पूजेनं भगवंताची प्राप्ती. आणि कलियुग अर्थात युग बदललं, साधन बदललं आणि युगाला अनुसरून असणारं साधन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. हरी हरी तुम्ही हरी हरी तुम्ही
तुटतील तेने माया जाळ तुटतील तेने माया जाळ तुटतील तेने माया जाळ तुटतील तुटतील आणि गणका जवळचे बर आणि गणका पड आणि गणका पडू पडू गबळाचे घरी आणि गणका पडू गबळाचे घरी बारी हरी जय जय विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये पार खुमाये विठोबार खुमाये पार खुमाये विठोबार खुमाये पार खुमाये विठोबार खुमाये पार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये पार खुमाये हरी जय जय विठोबार खुमाये विठोबार खुमाये हरी जय जय विठोबार खुमाये जय जय विठोबार खुमाये पार खुमाये विठोबार 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 खुमाये जय विठोबार खुमाये हरि जय जय हरि जय 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 ठोबार खुमाये हरि जय जय हरि जय 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 ठोबार खुमाये विठोबार खुमाये जय जय ठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये पार खुमाये विठोबार खुमाये पार खुमाये विठोबार खुमाये पार खुमाये विठोबार खुमाये पार खुमाये विठोबार श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज के विठोबार खुमाये जय जठोबार खुमाये जय विठोबार खुमाये युगाला असणारं अनुसरून साधन जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी या समाजाला सांगतात. महाराज म्हणतात, हरी हरी तुम्ही म्हणणारे सकळ भगवंताचं भजन करण्याकरताच देवे दिला देह भजना गोमटा. भगवंतानं हा मनुष्य देह भगवंताचं भजन करण्याकरता दिलेला आहे. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मोक बोलावया वचन. जेणे तो जोडसे नारायण नासे जीवपण भवरोग. जन्म मृत्यूचं दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं आहे आणि जन्म मृत्यूचं दुःख समाप्त व्हावं याकरता कलियुगाला अनुसरून असणारं साधन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या आत्मकल्याणाकरता सांगितलं. आणि हे साधन करण्याचा अधिकार महाराज म्हणतात सकळ अशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे.
प्रत्येकाचा जवळजवळ हरिपाठ पाठ असतो. हरिपाठ पाठ आहे प्रत्येकाचा. पण हरिपाठाचं संपूर्ण असणारं सार म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आहे आणि त्या संपूर्ण हरिपाठाचं सार आहे हे काय, हरिमुखे म्हणा. नाथ महाराजांचा हरिपाठ आहे. नाथ महाराजांच्या संपूर्ण हरिपाठाचं सार जर पाहिलं आपण तर हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही. बघा या ठिकाणी साधू संत महापुरुषांनी संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले चहुवेदी जाण, साई शास्त्री कारण आणि 18 ही पुराणे. बघा हरिसी गाती, हरीला बजा हरिसी गाती. कारण देवाशिवाय हरिशिवाय हरि से कोई नहीं बड़ा, हरि से कोई नहीं बड़ा. दीवाने क्यों गफलत में पड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा. ओ हरि कोई नहीं बड़ा, हरि से कोई नहीं बड़ा. दीवाने क्यों गफलत में पड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा. प्रहलाद बेटा हरि से लपटा, प्रहलाद बेटा हरि से लपटा, प्रहलाद बेटा हरि से लपटा, प्रहलाद बेटा हरि से लपटा. रवि खांब कड़कड़ा, रवि खांब कड़कड़ा. दीवाने क्यों गफलत में पड़ा, क्यों गफलत में पड़ा, क्यों गफलत में पड़ा. दीवाने क्यों गफलत में पड़ा. देवाशिवाय कोण मोठा आहे हो. हरि से कोई नहीं बड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा. देवाशिवाय इथं कोणी मोठं नाही. म्हणून हरीचं भजन, हरि भजन को मान रे बंदे, हरि भजन को मान रे. नयन दिए दर्शन करने को, नयन दिए दर्शन करने को, कान दिए सुन ज्ञान रे. हरि भजन को मान रे. वदन दिया हरि गुण गाने को, वदन दिया हरि गुण गाने को. हाथ दिए करदान रे. हरि भजन को मान रे प्राणी. हरि भजन. नाथ महाराजांनी जसं हरिपाठामध्ये एक अभंगामध्ये असं वर्णन केलं. महाराज म्हणतात हरि बोला देता, हरि बोला घेता, पाकिट देतानी, नारळ घेता, घेतानी. हरि बोला देता, हरि बोला घेता, हसता खेळता. हरि बोला गाता, हरि बोला खाता, सर्व कार्य करिता. हरि बोला. एवढंच नाही, हरि बोला भांडता, हरि बोला कांडता, उठता बैसता. हरि बोला एकांती, हरि बोला लोकांती. देह त्याग अंती, मृत्यूच्या वेळेला देह त्याग अंती. हरि बोला. परंतु हरि बोला मोठ्या प्रेमानं. ज्यांना हात आहे ते हात वर करतील. मोठ्या प्रेमानं माझ्या पाठीमागे भगवंताचं भजन. आणि वेळही झालेली आहे. मोठ्या प्रेमानं हातानं टाळी वाजवायची. कारण सुभाषितकाराने एके ठिकाणी वर्णन केलं ते सांगतो मी अगोदर. 100 कामं बिघडू द्या, ऐकून ठेवा. 100 कामं बिघडत असतील तर बिघडू द्या, 1000 कामं बिघडत असतील तर बिघडू द्या, 1,00,000 कामं बिघडत असतील तर बिघडू द्या, कोटी कामं बिघडत असतील तर बिघडू द्या. हा बिघडू द्या. शतम विहाय भोक्तव्यम. आता जेवायचंय म्हणून 100 कामं सोडून जेवण, 1000 कामं सोडून स्नान, 1,00,000 कामं सोडून दान धर्म आणि कोटी कामं सोडून भगवंताचं भजन. म्हणजे शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत
लक्ष्यम विहाय दातव्यम आणि कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत. कोटी काम बिघडत असतील तर बिघडू द्या भगवंताचं भजन मोठ्या प्रेमान. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणं हरी शरणं हरी हरी शरणं हरी शरणं हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरे शरणं हरे शरणं हरे शरणं हरे शरणं हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरे शरणं हरे शरणं हरे शरणं हरे शरणं हरी शरणम हरी शरणम हरे शरणं 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 हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरे हरी शरणम शरणं हरे शरणं हरे शरणं हरे शरणं हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरे हरी शरणम शरणं हरे 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 शरणं हरीचं भजन करण्याकरता देवाचं भजन करण्याकरता सगळ्यांना अधिकार. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य चांडाळा ही अधिकार बाळे नारी नर आदी करोनी वेश्याही सकळासी. म्हणजे सगळ्यांना भगवंताच्या भजनाचा अधिकार दिला. म्हणून भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. बुढ़ापे में बहिरे हो जाओगे भजन तुम सुनना पाओगे. भजन सुनो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. बुढ़ापे में अंधे हो जाओगे तीर्थ तुम बुढ़ापे में अंधे हो जाओगे दर्श तुम कर ना पाओगे. दर्श करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. बुढ़ापे में लंगड़े हो जाओगे तीर्थ तुम कर ना पाओगे. तीर्थ करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. बुढ़ापे में डुंडे हो जाओगे दान तुम कर ना पाओगे. दान करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. म्हातारपणी नाही म्हणता येणार हरी हरी, नाही भगवंताचं भजन करता येणार म्हातारपणी. कारण म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळाला लावणी बैसे खोबरी याची वाटी झाले असे मूक गळत असे मूक श्लेष्मपुरी. शेजारी पाजारी नवस करती शेजारी म्हणती मरे नाका मेला. अनिला कंटाळा येणे आम्हा नवे नवे बाईल म्हणे खर. खर म्हणजे खरं, खर म्हणजे खरं नाही, खर म्हणजे गाढव. बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशी येले घर थुंकोनिया. म्हणून ऐशी दशा येईल पुढे तय मन होईल वेडे. म्हणून चिंतोनी ठेवी रोकडे आत्मतत्व. म्हणून या असणाऱ्या नरदेहामध्ये भगवंताचं भजन जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात. काय करा हरी हरी तुम्ही म्हणणारे सकळ तेणे. आता 1 वाजून गेला इथंच. तेणे माया जाळ तुटतील. महाराज म्हणतात या व्यतिरिक्त दुसरं साधन केलं तर तुमची फजिती होईल. कशा करता करता अभंगाचं 2य चरण
आणि कनका पडो गबाळाचे भरे आणि कनका पडो गबाळाचे भरे आणि कनका पाडो गबाळाचे भरी आणि कनका पाडो गबाळाचे भरी ते आहे थोडे नागवण नागवण पुढे आहे थोडे नागवण नागवण आणि कनका पडो गबाळाचे भरे आणि कनका पडो गबाळाचे भरे पुढे आहे थोरी नागवण नागवण पुढे आहे थोरी नागवण नागवण आणि कनका पाडो गबाळाचे भरी आणि कनका गबाळाचे भरी अनेक नका पडो गाबाळाचे भरी. इथं गाबाळ शब्द जो वापरला, गाबाळ म्हणजे इतर साधन. महाराज म्हणतात इतर साधनं कलियुगामध्ये करण्यापेक्षा एक सोपं असणारं साधन ते तुका म्हणे सोपे आहे. सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतोय हे सोपं असणारं साधन सोपे. वरमामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. भगवंताचं भजन हे सोपं असणारं साधन महाराज म्हणतात करा. अनेक नका पडू गाबाळाचे भरे तेथे आहे थोरी नागवन. मोठ्या प्रेमानं काय करा महाराज म्हणतात तुळशीला पाणी घाला. श्रद्धायुक्त अंतकरणानं भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळो वेळा. कारण हा भगवान इतका कृपाळू आहे, इतका दयाळू आहे. जसं श्रीमद भागवतामध्ये असणारी एक पुतना नावाची राक्षसीनी आहे. पुतना पुतना म्हणजे काय? पुतना शब्दाचा अर्थ होतो पुत म्हणजे काय? इंग्लिश आपल्या हिंदीमध्ये पुत म्हणजे पुत्र, ना म्हणजे नाही. जिला पुत्र नाही तिला म्हणतात पुतना. किंवा पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही, जी मांस खाणारी आहे, रक्त पिणारी आहे, आसुरी कुळामध्ये जिचा जन्म झालेला आहे आणि जिचा उद्देश शुद्ध नाही. गोकुळामध्ये कृष्णाला मारण्याचा उद्देश जिचा होता. कंसाच्या दरबारामध्ये येऊन जिनं कृष्णाला मारण्याचा विडा उचलला आणि आपल्या स्तनामध्ये तिनं हलहल विष भरवलं. कृष्णाला मारण्याचा उद्देश आणि कृष्णाला मारण्याच्या उद्देशानं निघालेले म्हणून म्हणजे जिचा स्वभाव चांगला नाहीये. परंतु ज्या वेळेला ती गोकुळामध्ये आली, गोकुळामध्ये आल्यानंतर भगवंताला आपल्या हातामध्ये घेतलं आणि आपलं जे स्तन आहे ते भगवंताच्या मुखामध्ये दिलं. भगवंतानं पाहिलं अरे इथं तर दही दूध तूप लोणी खाण्याकरता आलो. अरे खाण्याकरता आलो काय, आलो समोर काय? खाण्याकरता गोकुळामध्ये आलो दही दूध तूप लोणी, परंतु समोर आलं विष. मग आता काय करता? आता घ्या पिऊन. डोळे बंद करून या ठिकाणी भगवंतानं विष पान केलं. परंतु भगवान आहे, भगवान एवढा कृपाळू आहे की अहो बकीयम स्तन कालकूटम जिघांसया पाय यदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततोन्यम कमवा दयालुम शरणम ब्रजेम. जिचा स्वभाव शुद्ध नव्हता, जी विष देऊन भगवंताला मारण्याच्या अपेक्षेनं आली, भगवंतानं तिला सुद्धा आणि सायुज्यता नावाचा मोक्ष दिला. महाराज म्हणतात हा भगवान असा कृपाळू आहे आणि त्याचं भजन जर केलं तर तो या जन्म मरणरूपी असणाऱ्या संसार सागरातून जीवाचा उद्धार करतो, ज्याचं वर्णन केलं महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे हातावा कृपेचा सागर, तुका म्हणे हातावा कृपेचा सागर, तुका म्हणे हातावा कृपेचा सागर, तुका म्हणे हातावा कृपेचा सागर. नामासाठी पार पावशील, नामासाठी पार पावशील आणि कनका पाडू गबाळाचे भरी आणि कनका पडू गबाळाचे भरी. नामासाठी पार पाववेल, नामासाठी पार पाववेल आणि कनका पाडो गबाळाचे भरी आणि कनका पाडो
नागवन तेथे आहे तोरी 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 नागवन तेथे आहे थोरी नागवन तेथे आहे थोरी तेथे आहे थोरी तेथे आहे थोडे नागवन तेथे आहे थोडे नागवन तेथे आ तेथे आहे थोडी